नमस्कार लाभार्थी बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या आपल्या महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलवरती. अनेक श्रोत्यांचे बरेच प्रश्न मला येत आहेत की दिनांक 1 तारीख ते दिनांक 7 तारीख या दरम्यान जे आहे काही महिन्यांपूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजना, तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना आणि इतर योजना, या सर्व योजनांचे जे मानधन आहे, पैसे आहेत, ते सुरळीत मिळत होते. परंतु आत्ता मागील 2 ते 3 महिन्यांपासून ज्यावेळीपासून मानधनामध्ये जी आहे 1,000 रुपयांची वाढ झाली आणि त्यानंतर जे आहे संपूर्ण शेड्यूल या ठिकाणी विस्कळीत झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याचे काय कारण आहे या संदर्भातील अनेक श्रोत्यांचे प्रश्न मला सातत्याने येत आहेत. श्रोत्यांनो, सर्वात आधी तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती मी स्वागत करतो आणि सर्वात आधी तुम्हा सर्वांची माफी देखील मागतो, कारण थोडीशी प्रकृती ठीक नसल्यामुळे थोडासा आवाज माझा जो आहे वेगळा येत असेल, त्याविषयी थोडीशी माफी असू द्या. तर मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागील जेव्हापासून म्हणजे ऑक्टोबर 2025 या महिन्यापासून तुम्हाला रुपये 1,500 वरून रुपये 2,500 रुपयांचे मानधन या ठिकाणी प्राप्त होत आहे. तर यामध्ये काय झालेलं आहे की शासनाला जे आहे मॅनेज करणं सध्या तरी शक्य होत नाही आहे, कारण मध्येच तुम्हाला माहिती असेल लाडकी बहिणी योजना, या योजनेअंतर्गत देखील अनेक लाभार्थ्यांना शासनामार्फत जे आहे 1,500 रुपयांचं मानधन द्यावं लागतं. त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेल मागील महिन्यामध्ये म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाकडून 410 कोटींचं कर्ज त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना देण्यासाठी जे आहे महिला व बालविकास मंत्रालयाने कर्ज जे आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाकडून घेतलेलं होतं. त्या कर्जाची देखील परतफेड अजून झालेली नाही आहे. त्यामुळे अशा अनेक प्रश्नांचा या ठिकाणी समावेश होतोय. अशा अनेक प्रश्नांचा या ठिकाणी विचार केलेला जातो आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाला दरवर्षाला जो निधी मिळतो जवळपास 5,000 कोटी 5,500 कोटीच्या आसपासचा तो निधी असतो, ज्यामध्ये तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी 16.5 लाख लाभार्थी, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती योजनेचे काही लाभार्थी, त्याचबरोबर राष्ट्रीय विकलांगता सहाय्यता निधी योजनेचे काही लाभार्थी, अशा प्रकारे अनेक लाभार्थ्यांचा समावेश या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या योजनांच्या मध्ये केला जातो. परंतु या 2 ते 3 महिन्यांपासून काय झालं आहे की एकतर लाडक्या बहिणींच्यासाठी जे कर्ज वितरित करण्यात आलेलं होतं या विभागाकडून, म्हणजे सामाजिक न्याय विभागाकडून, ते कर्ज अजूनही त्यांना परत मिळालेलं नाही आहे. तर ही पहिली बाब आहे. त्याचबरोबर दुसरी बाब अशी आहे की आता जे आहे अनेक पालिकांचे, महानगरपालिकांचे इलेक्शन्स या ठिकाणी येत आहे. जसं की तुम्हाला माहिती असेल मुंबई या विभागात 15 जानेवारी 2026ला जे आहे इलेक्शन ठेवलं गेलेलं आहे किंवा जे आहे इलेक्शन होणार आहे. तर त्याचीसुद्धा अनेक ठिकाणी जी आहे गडबड आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे काय झालं आहे की एम्प्लॉई पॉवर कमी झालेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाच्या अंतर्गत जो कर्मचारी वर्ग काम करत होता, तो कर्मचारी वर्ग काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्याच्यावर इफेक्ट झालेला आहे. अनेक लोकांना इलेक्शन्सच्या ड्युटीज त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि या कारणास्तव देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यामध्ये या ठिकाणी थोडासा विलंब होत आहे. मित्रांनो, विशेष म्हणजे तुम्हाला
सांगायचं तर जी या महिन्याचा जो निधी आहे तो निधी या ठिकाणी संकलित तर झालेला आहे, त्याचा शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे. आज दिनांक 22 क्षमा करा, आज दिनांक 22 डिसेंबर 2025 आहे आणि या ठिकाणी दिनांक 20 म्हणजे शनिवारपासून निधी जो आहे वितरण करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. तर आता यामध्ये काय झालं आहे की ज्या ठिकाणी इलेक्शन्स आहेत त्या ठिकाणी थोडासा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे की काही लोकांना पैसे मिळत आहेत, काही लोकांना थोडासा विलंब होत आहे. पण या बाबतीतलं म्हणजे निधी जो तुमच्या खात्यात टाकण्याचं काम आहे ते 100% सुरू झालेलं आहे. त्याविषयी तुम्ही कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही आहे. आता या ठिकाणी शेड्यूलमध्ये असं जाहीर करण्यात आलेलं आहे की दिनांक 18 डिसेंबर 2025 ते दिनांक 26 डिसेंबर 2025 या दरम्यानच्या कालावधीमध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. आता अनेक लाभार्थ्यांनी ज्यांना 1500 रुपये जे ऑक्टोबर महिन्यापासून 2500 मिळणं अपेक्षित होतं तरी देखील 1500 रुपयांचंच मानधन या ठिकाणी मिळत आहे. त्या सर्व लाभार्थ्यांना जे आहे अतिरिक्त मानधन मिळणार आहे का, तर याविषयीचा अजूनही कोणताही निर्णय या ठिकाणी घेतला गेलेला नाही आहे. याविषयी तुम्ही स्पष्टता ठेवा. कारण काय आहे की ज्या प्रकारे तुम्ही इतर योजनांसाठी किंवा इतर ज्या सोयीसुविधांसाठी अर्ज करता त्याचप्रमाणे असं कन्सिडर केलं जातं की तुम्ही आत्तापासून त्या योजनेला अप्लाय केलं आहे, त्यामुळे मागील जे 2 महिन्यांचे तुम्हाला वाटत असतील की 1500च मिळाले, 2 महिन्यांचं जे आहे थक बाकी आहे जी 1000 रुपयांची आहे ती तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर तशा प्रकारचं काहीही या ठिकाणी जे आहे काय म्हणू शकतो, अशा प्रकारचा काहीही निर्णय शासनाने घेतलेला नाही आहे. जर तुम्हाला 2 महिने मागील 1500 रुपये मिळाले आणि आत्ता तुम्हाला जर या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयाला भेट दिली असेल आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी तुम्हाला जी आहे व्यवस्थित मदत केली असेल, त्या ठिकाणी त्यांनी पुरवणी पाठवली असेल, ॲप्लिकेशन तुमचं पुढे फॉरवर्ड केलं असेल की हा दिव्यांग लाभार्थी आहे, याला 2500चं मानधन पुढील महिन्यापासून मिळावं, तर मात्र तुम्हाला या महिन्यापासून 2500 रुपये मिळतील. पण मागील 2 महिन्यांचं जे 1500 रुपये मिळाले आणि 2000 रुपये बाकी आहेत असं तुम्ही समजताय, त्यात कुठलाही बदल होणार नाही किंवा ते 2000 रुपये तुम्हाला प्राप्त होणार नाही. हे तुम्ही महत्त्वाचं हे आहे, तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तर चला श्रोत्यांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जे आहे हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर देखील करू शकता. आणि जर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की पाठवायला विसरू नका. तर चला श्रोत्यांनो, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत धन्यवाद. नमस्कार.